साल पहले आई वाज डिटेक्टेड पॉलीसिथीमिया वेरा, एक वन टाइप ऑफ ब्लड कैंसर होता है जिसका कोई इलाज अभी तक प्रॉपर नहीं है। और उसमें क्या होता है कि हेमोग्लोबिन बढ़ता है। नॉर्मली क्या होता है कि हेमोग्लोबिन आपने सुना होगा कि घटता है लोगों का, लेकिन मेरा बढ़ रहा था। और नॉर्मल हेमोग्लोबिन जेंट्स का होता है जो 13 to 16 होता है, लेडीज़ का 11 to 15 होता है। तो अगर वो 16 के अबाव चले जाता है तो बहुत सारी अलग अलग तकलीफ होती है, जैसे बॉडी पूरा एनर्जी ड्रेन कर देता है, सर दर्द होता है, वर्टिगो टाइप के चक्कर्स आते हैं उसमें। तो मतलब आई वॉज ऑन लिटरली बैड। तो उसमें कैसा हो कि बहुत सारी टेस्ट होती है कि वो क्यों हो रहा है। पहले तो बोन मैरो से हो रहा है तो उसका एक टेस्ट था, फिर आगे अलग अलग बहुत सारी टेस्ट हुई मेरी, लेकिन कुछ खास केयर नहीं मिल रहा था मुझे। गोलियाँ चालू थी 6 से 8, लेकिन कुछ फ़ायदा नहीं पड़ रहा था। फिर एक बार मानिक सर से पहचान हो गई, जो हमारे लीडर हैं, अभी आ रहे हैं वे हैं, तो उन्होंने बताया कि ये पानी पीना है। तो पानी से तो कोई ठीक होता नहीं, पानी से क्या होता है। फिर जब उन्होंने मुझे पानी के बारे में बताया और पानी ला के दिया मुझे कि ये पानी पियो, 15 दिन पी के देखो, फिर आप डिसाइड करो क्या करना है। लेकिन 15 दिन पीने के बाद पता चला कि ड्रास्टिक चेंजेस आना चालू हो गया, एनर्जी लेवल बढ़ गया। फिर धीरे धीरे ऐसा करते करते 3 से 6 महीने के अंदर आई वाज टोटली क्योर्ड। मतलब पूरा मेरा हेमोग्लोबिन लेवल पे आ गया और कोई भी बीमारी डिटेक्ट नहीं किया उसके बाद सोचा कि अगर ये मैं ठीक हो सकता हूँ, पहले बार परिवार के लिए लिया, फिर बोला बहुत सारे लोगों को बताया जा सकता है ये। तो फिर लोगों को घर पे बुलाना चालू किया, आके पानी पी के जाओ, लेके जाओ, आपका बीमारी ठीक होगा। और काफ़ी डायबिटीज़ के पेशेंट्स हैं, कैंसर के पेशेंट्स हैं मेरे पास जो आके लेके जाते हैं वहाँ पे। तो नवीन भाई से बुला कर हमारे बीच में डिसाइड हुआ कि बेटर है कि और सेवा ज़्यादा देने के लिए घर से कितना करेंगे, एक सेंटर खोल लेते, तो हम लोग ने सेंटर खोल की माझ्या बाच्याला कॅन्सर झालेला। टाटा मेमोरियलमध्ये मी 3 महिने किमोसाठी पळत होतो। 6-6 महिने 9-9 महिने तिथं बेड नसतात। त्या पाण्या थ्रू मला माहीत पडलं की अरे कॅन्सर पाण्याने बरा होतो। पहिले तर मी आश्चर्य झालो, पाण्यावर विश्वास नव्हता। प्रॅक्टिकली जेव्हा मी माझ्या बाच्याला पाणी दिलं, किमोथेरपी झाल्यानंतर तोंड आणि संडासाच्या जागेमधून रक्त पडत होतं। 24 आवर्समध्ये ते पाण्यात दिल्यानंतर त्याला थोडंसं रिलीफ झालं आणि रोजचं रुटीन जे होतं ते चालू होतं। सेकंड पार्ट म्हणजे बायको माझी संगीता कांबळे, तिचे 3 ऑपरेशन थांबले, किडनी स्टोन, पित्ताची स्टोन आणि गर्भाशयाला गाठी। या 3 ऑपरेशनचा नाही ना म्हणता 15 लाखाचा खर्च। जर मी एका व्यक्तीला 10 ते 15 लाख घालू शकतो, त्या मशीन माझ्यासाठी मोठी नाही। 15 लाख देव असले, माझ्याचा कॅन्सरचा पेशंट बरा झाला, वडिलांना पॅरालिसिस अटॅक, काही 82 वर्षाचे, कालच रिपोर्ट काढले मी त्यांचे रिपोर्ट। 18 वर्षाची जी मुलाचे रिपोर्ट होतात त्याच 82 वर्षाच्या म्हातारीचे रिपोर्ट आले। डायबिटीज, ब्लड प्रेशर सर्व नॉर्मल आहे आणि आम्ही 4 महिने झाले कंटिन्यूस घरामध्ये मशीन लावलेली आहे। पाण्याची सुविधा आपल्याकडे म्हणजे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला आहे। लहान मुलगी आहे, तिला पण प्रॉब्लेम होता, छोटे छोटे असे डॉट आहेत, पिंपल। चॉकलेट खाल्ले, लहान मुलाचा माहिती आहे, चॉकलेट खाल्ले की तिला कीड लागायची, स्किनला कीड। आपली वाळू कशी लागते तशी स्किनला वाळू आहे ऍक्च्युली। तर तिला हे पण आहे लेझर ट्रीटमेंट, ऍसिड ट्रीटमेंट केली आम्ही तिची, बाकी बारीक होल पण होल पडले तिला इथे। लेझर ट्रीटमेंट केलेली आम्ही तिची, फार भयंकर आहे, पेनफुल आहे। प्रॅक्टिकली माझे 50 लाख रुपये 3.5 लाखामध्ये वाचले ना। प्रॅक्टिकली 50 लाख रुपये माझे 3 लाखामध्ये वाचले आणि 4 महिने मला रुटीन लागली। ते बोलतात ना, श्रद्धा सबुरी त्याची इच्छा पूर्ण। जेवढे इथं आलेले आहे प्रत्येकाला आज रविवार तुमचा खराब केल्यामुळे घालवलं आमच्यासाठी, म्हणून धन्यवाद। फक्त एवढं या पाण्यावर विश्वास ठेवा, तुमच्या लाईफ मध्ये 3 महिन्यामध्ये चेंजेस येणारच। नमस्कार, मी डोंबिवलीवरून आली आहे। सर्वप्रथम मी दिनेश सरांचं आणि अनिल सरांचं अभिनंदन करते, कारण की हे सोपं नाही आहे ॲक्च्युली। हे आज समाजासाठी इतकं मोठं काम करतायत की हे पाणी पिणं म्हणजे मी म्हणते की पुण्य ज्यांनी केलं आहे ना त्याच्याच हे घरात लागू शकतं हे पाणी। कारण हे मला का बोलतेय, कारण की 3 वर्षापूर्वी मला खूप मोठा मायग्रेन झाला होता, लाखो रुपये माझे खर्च झाले, पण त्याच्यानंतर देखील काही आराम नाही मला। तेव्हा हे केंगन वॉटरबद्दल माझ्या मैत्रिणी थ्रू माझ्याकडे माहिती आली आणि आल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं महाग असल्यानंतर आपली ऐकण्याची मानसिकताच नसते। पहिल्यांदा आपण तिथेच म्हणतो नाही कळालं, 1-2 मिनिटात लगेच आपण। पण मला असं वाटतं की ही चूक कॅंगिनच्या बाबतीत करू नये। मार्केटिंगमध्ये अनेक नवीन खोट्या वस्तू येत असतात, पण याचा अर्थ सगळं चुकीचं नसतं। आपल्याला काय अभ्यास करण्याची सवय असली पाहिजे, रिसर्च करण्याची सवय पाहिजे। मला स्वतःला पण आहे, मी काही नवीन आलं तरी मी घ्यायचं जरी नसेल तरी अभ्यास करते। पण त्यावेळेला मी तिला म्हटलं की ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे, पण तरी देखील मला असा एखादा व्यक्ती दाखव की जो ह्याचं काही सेलिंग वगैरे नाही करत आहे मशीनचं, पण तो पाणी पिऊन, कारण आपल्या डोक्यात तो एक किडा असतो पहिल्यांदा
की यांना त्याच्या पाठीमागे काहीतरी मिळतंय, ह्यांना काहीतरी कमिशन आहे म्हणून हे आपल्यासाठी म्हणजे बळजबरी करतायत, विकतायत. आपल्या इंडियन लोकांच्या मानसिकता ह्या खूप परिपक्व त्या बाबतीत जास्त झालेल्या आहे. पैसा हा पहिला आपल्याकडनं लगेच सुटत नाही, समोरचा आलाय म्हणजे काहीतरी पैसे काढायलाच आलाय, ह्या मानसिकता जास्त असतात. म्हणून मी त्या अँगलनी नाही, पण मला असं वाटलं की मशीन विकायची असेल, कुठलीही गोष्टी विकायचं असेल तर माणूस त्याच्याबद्दल ओव्हर मार्केटिंग करत असतो कुठल्याही गोष्टीचं. तर मला अशी एखादी युजर दाखव की ते काही सेल करत नाहीये, काही नाही, तर ती व्यक्ती खुश आहे पाणी पिऊन. तर तिने मला लगेच 2च दिवसात एका पेशंटकडे नेलं, कॅन्सर पेशंटकडे, आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही अजिबात सेल वगैरे काही करत नाहीये, माझ्या भावाने मला कॅन्सर झाला, डिटेक्ट झाला आणि मला ही गिफ्ट दिली. आणि ती लेडीज आणि तिच्या घरातल्यांचं जे समाधान मी चेहऱ्यावर बघितलं ना, तर मग त्याच्यानंतर मी 2 दिवस पण नाही लावले, लगेच मशीन बुक केलं आणि मला स्वतःला एवढे रिझल्ट आले. आता हे असं मी एक लेडीज आहे पण बोलू नये, पण हे बोलावं लागतंय. माझ्या शेजारी एक काका आहेत तर ते खूप ड्रिंक्स घेतात. तर जेव्हा मी हे बघितलं की हे पाणी केंगेनमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला ड्रिंक चढत नाही किंवा जे काही तुमच्या बॉडीला साईड इफेक्ट्स असतात ते तुम्हाला होत नाही, तर मला आता एक सोशल वर्क असल्यामुळे तो एक आपला किडा असतो की समोरच्या व्यक्तीचं चांगलं व्हावं, जसं ह्या दिनेश सरांचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की काका मी ड्रिंक बद्दल काय बोलू नाही शकत, ते माझं हे नाहीये, पण तुम्ही तिथं या केंगेनमध्ये घ्या, मला पण बघू द्या ना की काय फरक जाणवतोय म्हणून त्या गोष्टीचा. कारण आपण एखादी नवीन वस्तू घेतली ना की आपल्याला एक्सपेरिमेंट करायला आवडतात, मला तर आवडतात की मला वाटलंय मग ह्याला कसं फरक पडलाय वगैरे. आणि त्यांनी मला त्याच्यानंतर सांगितलं, म्हणजे अगदी म्हणजे विनोदाचा विषय हा, की तो व्यक्ती घेतल्यानंतर मग घरात सगळ्यांना भांडणं वाद वगैरे सगळं ते चालू होतं. पण ते ड्रिंक्स केंगेनमध्ये घेतल्यानंतर त्याची दारू चढतच नव्हती त्याला. विनोदाचा पाठ आहे की ती न चढल्यामुळे तो घरामधले वाद पण कमी झाले. तर त्यांची बायको मला म्हटली की तुम्ही काय दिलंय ह्यांना. म्हटलं आता ती दारू पोटात नाही, ती डोक्यात जात होती ना पूर्वी, आता ती डोक्यातही जात नाही पोटातही जात नाही म्हटलं, आणि त्याची बॉडी क्लीन होऊन जाणार आहे. तर आता सांगण्याचा विषय म्हणजे काय की याच्याकडे ना खूप असं बघू नका की हे पैसे महाग आहेत, घ्यायचं एकदाच आहे. आपण गाडी घोडा बंगले सगळं घेतो, पण आपल्याला हेल्थ शरीराचं महत्व अजूनही कळलेलं नाही, आपल्याला पाहिजे तसं कळलेलं नाही. कोरोना येऊन गेला, सगळं सॅनिटायझर मिळतंय ह्याच्यातून फ्रीमध्ये, केमिकल युक्त तुम्ही सॅनिटायझर वापरणार किती वाटल्या, आणि ते देखील तुम्हाला एक लिमिट पर्यंत, नंतर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. याच्यात तुम्ही पाहिजे तेवढं सॅनिटायझर वापरू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेस्टिसाइड एवढं आपल्या भाजीपाला फळांवर एवढं येतं, ते देखील तुम्ही ह्याच्यानंतर काढल्यावर तुम्ही बघू शकत नाही. सत्य म्हणतात की खूप कठीण असतं बघणं, पण ते बघितल्यानंतर तर कोणी खाणार नाही तो भाजीपाला. ह्या आज आपला कॅन्सरमध्ये नंबर 1 वर आपला देश आहे. बाकीच्या कुठल्या गोष्टीत नंबर 1 नाही, पण आजारपणाच्या सगळ्या गोष्टीत नंबर 1 आहे. डायबेटीज झाला, सगळ्या गोष्टीला. अमृतसरवरून एक स्पेशल ट्रेन सोडली जाते कॅन्सरसाठी. मग आपण काय केलं पाहिजे की आपल्याकडनं एवढा तो विचार आहे ना पाण्यासाठी नाही केला पाहिजे. आपण येणार इकडे घेणार वगैरे सगळं आहे, पण जरी रोज किती येणार किती घेणार, कारण माणसाकडे सातत्य नसतं कुठल्या गोष्टीचं. एक 5-10 दिवस जरी घेतलं तरी आपल्याला कळतं की ह्याचा रिझल्ट आहे म्हणून. घरी घेतलं तर आपल्या घरातले सगळे पाणी पिऊ शकतात. तर मला असं वाटतं इथे येणाऱ्या सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा, आणि तुम्ही सगळ्यांनीच ही मशीन घरी कळकळीच्या विनंतीने सांगते की घ्या, हे कुठेही तुमचा लॉस नाहीये कुठल्या पद्धतीचा. थँक्यू व्हेरी मच. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ, चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ.